गुड मॉर्निंग मुलांनो. आज आपण जो लास्ट टाइम चॅप्टर आपला रिफ्लेक्शन ऑफ लाईट चालू होता, त्याच्या जवळ जो लास्ट पार्ट वरती आपण आलेलो आहे. तर आज आपलं जे आहे ते न्यूमेरिकल्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. लास्ट क्लासमध्ये यू रिमेंबर आपण मिरर फॉर्म्युला आणि मॅग्निफिकेशन काय असतं ते बघितलेलं होतं, राईट? तर तो जो मिरर फॉर्म्युला आणि मॅग्निफिकेशन आपण पाहिलेलं होतं, त्याच्यावरतीच आज आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहोत, म्हणजे गणितं सोडवणार आहोत. ठीक आहे? तर थांबा, मी तुमचं टेक्स्टबुक शेअर करते आणि आपण गणित त्याला कॉपी करून घेऊयात माझ्या व्हाईट बोर्डवरती आणि मग त्याला सोडवू आपण. चला, मी स्क्रीन शेअर करते तुमच्या बरोबर. बघा, तर हा रिफ्लेक्शन ऑफ लाईट वाला आपला चॅप्टर, राईट? तर इकडे बघा, हा वाला मिरर फॉर्म्युला आपण पाहिलेला होता लास्ट क्लासमध्ये. हा बघा, हा वाला मिरर फॉर्म्युला बघितलेला होता आपण. हा मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला बघितलेला होता आपण. तर आज सिंपल क्वेश्चनने चालू करूयात. इथे तुमचा फर्स्ट क्वेश्चन जो दिलाय ना, डायरेक्टली डिफिकल्ट वालाच क्वेश्चन देऊन टाकलेला आहे. सो आज मी पहिली 2 सिंपल गणितं करते. मग आपण हे वालं करूया आणि वेळ उरला तर आपण क्विकली एक्सरसाइज मधून पण तुमच्या गो थ्रू करू. ठीक आहे? सिंपल? चला. तर मी क्वेश्चन आता स्वतःचा क्वेश्चन घेते मी मुलांनो. थांबा. बघा, सपोज क्वेश्चन असा आहे, की तुम्हाला सांगितलेलं आहे, बघा, इफ radius of curvature of a converging mirror is 20 centimeter. Calculate its focal length. सिंपल क्वेश्चन आहे. तर सॉल्व्ह करूया ह्याला पण. रेडियस ऑफ कर्वेचर आर दिलेली 20 सेंटीमीटर आणि आपल्याला काढायचा एफ. पण आता लक्षात घ्या, कन्व्हर्जिंग मिरर म्हणजे आपली ही कॉन्केव्ह मिरर आणि तुम्हाला माहितीये तिथे लेफ्टला आपलं सी असतं आणि इथेच लेफ्टला एफ असतं. त्याच्यामुळे रेडियस ऑफ कर्वेचर आपण मायनस घेणार. लास्ट क्लासमध्ये आपण बघितलेलं ना, व्हर्टिकल डिस्टन्सेस जे प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वरती असतात त्याला पॉझिटिव्ह घेतो, खाली असतात त्याला निगेटिव्ह. सेम वे मिरर पासून राईटला जाताना पॉझिटिव्ह, लेफ्टला जाताना निगेटिव्ह. सो सिम्पल आहे. आपला फॉर्म्युला आर इज इक्वल टू 2f. सो एफ इज इक्वल टू काय होणार, इकडे गेल्यावर डिवाइड होणार. सो आर अपॉन 2, तर -20/2, सो -10 सेंटीमीटर. झालं. तर हे एवढं सिंपल गणित जे आहे ते का घेतलं आपण, इझी पासून चालू करूयात म्हणून. तर असं वाला सिंपल गणित तुमच्या पुस्तकामध्ये नाही दिलेलं आहे. ठीक आहे? आता अजून एक नेक्स्ट वालं गणित घेऊयात आपण मुलांना. आता थांबा एक मिनिट हा. नेक्स्ट गणित मी डिक्टेट करते, तुम्ही लिहा आणि नंतर मग ते गणित मी तुम्हाला बोर्डवरती पण माझ्या दाखवते शेअर करून. सो डोंट वरी. चला, लिहायला सुरुवात करा. If an object is placed
in front, if an object is placed in front of a concave mirror of focal length 15 centimeter and at a distance लिहा and नका लिहू, at a distance of 20 centimeter. What is the size, position and structure of an image formed if it is given that the height of the object is 5 centimeter. ठीक आहे. आय नो मी फास्ट सांगितलं, पण डोंट वरी, मी आता तुम्हाला हे स्क्रीनवरती दाखवणार आहे, सेम टू सेम गणित. बघा, गणित मी घेतलेलं आहे. There an object is placed in front of a concave mirror of focal length 15 centimeter. तर जसं मी तुम्हाला सांगितले त्या पद्धतीने आपण त्याची मांडणी करणार आहोत. सो आधी आपण लिहिणार डेटा. तर बघा काय दिले, फोकल लेंथ ऑफ 15 सेंटीमीटर, म्हणजे फोकल लेंथ दिली 15 सेंटीमीटर, राईट. बट कॉन्केव्ह मिरर आहे, सो फोकल लेंथ आपली निगेटिव्ह होणार. जस्ट आत्ताच मी तुम्हाला एक्सप्लेन केलं ते का बरं. ऍट अ डिस्टन्स ऑफ 20 सेंटीमीटर, म्हणजे यू ऑब्जेक्टला ठेवले कुठे, 20 सेंटीमीटर मध्ये. तर यू नो दॅट आपण हे डिस्कस केलेलं ऑब्जेक्ट आपलं नेहमीच लेफ्ट हँड साइडला असतं, म्हणून ऑब्जेक्ट डिस्टन्स नेहमीच निगेटिव्ह येणार. व्हॉट इज द साईज, position and structure of the image formed. So, सॉरी हा, हे चुकून मी स्ट्रक्चर बोलले, हे नेचर पाहिजे, नेचर ऑफ द इमेज फॉर्म्ड. ठीक आहे. तर चला, गिवन दॅट साइज ऑफ हाईट ऑफ द ऑब्जेक्ट इज 5 सेंटीमीटर, म्हणजे आपल्याला काय दिलंय, HO दिलेला आहे 5 सेंटीमीटर. आता आपण ऑब्जेक्ट नेहमी उभं ठेवतो, तर हाईट त्याची पॉझिटिव्हच येणार, तर मग प्लस साईन लिहायची काही गरज नाहीये. आता इथे लिहिते मी मुलांना जागा वाचवण्यासाठी, तुम्ही एका खाली एक लिहा. टू फाइंड काय काढायचंय आपल्याला, एकतर व्ही काढायचंय, बरोबर, पोझिशन, साईज पण काढायची आहे इमेजची, सर HI काढायचंय, आणि नेचर काढायचंय आपल्याला, राईट. कशी बनली ती इमेज. चला, तर आपला फॉर्म्युला लिहूया आपण. फॉर्म्युला काय, 1/v प्लस 1/u इज इक्वल टू 1/f, आणि मॅग्निफिकेशनचा काय फॉर्म्युला होता आपला, -v/u इज इक्वल टू HI/HO. बस हेच फॉर्म्युला 2 वापरून आपण करणार आहे. तर आता सोल्युशन. तर मग काय सूत्रामध्ये किमती ठेवा, तर 1/v तर काढायचंच आहे. परत f च्या ऐवजी -20, सॉरी u च्या ऐवजी -20 आणि f च्या ऐवजी -15. मग 1/v हे मायनस इंटू प्लस मायनस, आणि हे मायनस वरती आल्यावर -1/15. तर मग हे -1/20 आपण राईट साइडला ट्रान्सफर करूया. सो 1/v इज इक्वल टू 1/20, मायनस निघून जाईल ना, तर राईटला गेलो ते प्लस बनेल. सो वी कॅन पुट प्लस, पण प्लस नाही टाकलं तरी चालतं, तुम्हाला समजा. आणि इथे आलं -1/15 ऍज इट इज, जसंच्या तसं. सो आता दोघांचा एलसीएम काढायचंय. 15 आणि 20चा एलसीएम किती आहे, 15 आणि 20चा एलसीएम 60 होईल ना. सो 60 लिहिला मी,
सो आता 20 ला 60 करण्यासाठी आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथे 3 वरती पण 3, राईट? तर मग दोघांना 3 ने मल्टिप्लाय केल्यावरतीच ते 60 बनेल. सो इथे 3 1 जा 3 मायनस 15, 15 4 जा 15 4 जा 60, तर 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो यू कॅन सी मग आपल्याला आन्सर काय मिळालं मग आता -1/60. आणि हे कशाचं आन्सर 1/v मग दोघांचं रेसिप्रोकल घेतल्यावर आपल्याला आन्सर काय मिळेल v इज इक्वल टू -60 सेंटीमीटर. झालं, मिळालं आपल्याला फर्स्ट आन्सर. आता दुसऱ्या आन्सर साठी काय करायचं आपल्याला बघा. एम मला घ्यायची काही गरज नाहीये, मी डायरेक्टली ह्या दोन गोष्टींना घेते. सो -v/u इज इक्वल टू hi/ho. त्याला मी उलट्या बाजूने पण लिहू शकते. hi/ho इज इक्वल टू -v/u. मग सिंपल आता hi काढायचं आपल्याला, तर ho ला तिकडे पाठवणार. सो -v/u इंटू ho. मग सबस्टिट्यूट करा व्हॅल्यूज आता. सो hi इज इक्वल टू -v किती आहे v -60 आहे. सो मायनस ऑफ -60 खाली u किती येणार -20 आणि हा ho किती आहे 5. सो बघा हा 0 0 कट, 2 1 जा 2, 2 3 जा 6 आणि हे मायनस साइन कट झालं तरी एक मायनस साइन उरतोय. सो hi 3 इंटू 5 -3 इंटू 5. सो hi ची मग आपली किंमत किती आली -15 सेंटीमीटर, राईट? आता तुम्ही बघू शकता की आपल्याला हाईट मायनस मध्ये मिळाली आहे, म्हणजे आपली इमेज काय आहे अशी खाली बनली आहे, राईट? मग जी नेहमी उलटी बनते तिचा नेचर कसा असतो, ती इरेक्ट इमेज आहे, व्हर्च्युअल इमेज नाहीये डेफिनेटली, रिअल इमेजेस उलटी बनते, राईट? म्हणून मग नेचर मध्ये आता तुम्ही खाली लिहिणार नेचर लिहिताना, तर मग मी ह्याला स्क्रोल डाऊन करते मुलांना. तर गणित तर तुम्ही बघितलेलंच आहे, तर मला थोडीशी जागा पाहिजे. येस, सो इथे काय लिहिणार मी इमेज फॉर्म्ड is real and inverted. आणि बघू शकता की ती 15 सेंटीमीटरची आहे. सो ती काय आहे ऑब्जेक्ट पेक्षा साईजने मोठी आहे. ठीक आहे, येस. सो मला ना इथे काहीतरी गडबड वाटते मुलांना. थांबा, 30 त्रिक 60 आणि 15 चौक 60. सो -1. कारण आपण ना, थांबा एक मिनिट, लेट मी चेक. जर आपण असं ठेवलंय आणि आपली फोकल लेंथ, हा नाही बरोबर आहे, येस बरोबर आहे. कळते तुम्हाला, मला डाऊट काय आलेला ऍक्च्युली. फोकल लेंथ फोकस हे 15 आहे, तर रेडियस ऑफ कर्वेचर सी 30 होईल आणि इमेज आपण इथे ठेवली, तर बरोबर आहे, करेक्ट आहे. तर आपली इमेज इकडेच बनणार आणि मोठ्या साईजची असेल. येस, मला काय वाटलं आपण बियॉन्ड सी तर नाही ठेवलंय, तर मग सी आणि एफ च्या मध्ये इमेज बनते, तर ती तर छोटी असते हाईटने आणि आपल्याला 15 मिळते. तर करेक्ट आहे, आवर ऑब्जेक्ट इज प्लेस बिटवीन सी अँड एफ, सो इट्स करेक्ट. चला, आता तुमच्या पुस्तकामधलं गणित पटकन आपण इकडे घेऊन त्याला पण सॉल्व्ह करूयात. एक काम करूयात, सॉल्व्ह केलेलं गणित परत मी नाही सॉल्व्ह करत, प्रोसिजर तुम्हाला कळलेली आहे. एक्सरसाइज मधलं एखादं गणित तुमचं सॉल्व्ह करूया आपण, आणि त्याच्यानंतर ना मग आपण एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स डिस्कस करूया. बघा इथे काय दिलेलं आहे, हे वाला सॉल्व्ह करूया. अन ऑब्जेक्ट ऑफ हाईट हे वाला. किती मोठं गणित आहे हे गणित ट्राय करूया.
ठीक आहे, एका साईडला घेतले मी. आणि ऑब्जेक्ट ऑफ हाईट 7 सेंटीमीटर. तर चला डेटा लिहूया. ऑब्जेक्टची हाईट 7 सेंटीमीटर दिली. म्हणजे काय दिलं आपल्याला? HO दिलाय 7 सेंटीमीटर. Is kept at a distance of 25 centimeter in front of concave mirror. सेम. मगाशी होतं सिमिलर तसंच. फोकल लेंथ ऑफ मिरर इज 15. फोकल लेंथ पण आपली काय होणार? -15 सेंटीमीटर. कॉन्केव्ह मिरर आहे ना, तर मायनस. At what distance from the mirror should the screen be kept so as to get clear image? What will be the size in each? आता आपण गणित सोडवलं, सेम टू सेम गणित आहे मुलांना. फक्त किमती चेंज केलेल्या आहेत. तर मी आता सगळ्या बाकीच्या स्टेप्स नाही लिहत आहे. टू फाइंड फॉर्म्युला वगैरे ते तुम्ही मागच्या वाला गणिताचं रेफर करून सेम टू सेम लिहा, कारण आपल्याला वेळ वाचवायचा आपल्याला, जेणेकरून आणखी गणित आपण सोडवू. तर मी आता डायरेक्ट कॅल्क्युलेशनच करून दाखवते तुम्हाला आपला आन्सर बरोबर येते का. सो आपण 1/v अपॉन 1/u प्लस 1/u 1/f. तर 1/v आपल्याला काढायचंय. तर 1/f वजा इकडे गेला 1/u होईल. किमती टाकून ट्रान्सफर करा किंवा आधी करा, काही फरक नाही पडत. तर आता इथे -15 हे मायनस आणि इथे ब्रॅकेटमध्ये -25. राईट. आता दोघांचा जो एलसीएम आहे तो 75 होईल. तर बघा हे वाला मायनस साइन वरती जाईल. 15 5 जा आणि 25 3 जा. 25 3 जा 75 आणि हे मायनस मायनस प्लस पण आहे. सो यू कॅन सी -5 + 3. सो 2/75 आणि मायनस मध्ये, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह. राईट. मग v ची व्हॅल्यू काय येईल रेसिप्रोकल घेतल्यावर? 75/2 पण मायनस सेंटीमीटर. दॅट मीन्स 37.5 झालं. आता आपल्याला काय काढायचंय? HI काढायचंय. तर ते मगाशी आपण ऑलरेडी सूत्र बनवलेलं, -v/u × HO. राईट. किंमत ठेवा आता. आता v ची किंमत ना मुलांनो मी ही वाली ठेवते, कारण आपल्याला त्याने कॅल्क्युलेशन करायला सोपं जाणार आहे. सो मायनस ऑफ -75/2 अपॉन u इज -15. सॉरी 25 आहे u आणि HO आपल्याला किती दिलंय? 7 सेंटीमीटर. तर आता नीट बघा. 25 वन जा, हे माहितीये ना कसं कसं कुठले नंबर कट होतात. 25 3 75. आता इथे बघा, हे मायनस हे मायनस हे मायनस, 3 मायनस साइन आहे, तर एक मायनस साइन उरून जाईल. आणि हे 7 3 जा 21, 7 3 21 आणि डिवायडेड बाय खाली काय उरलेलं होतं? हे बघा हा 2 उरलाय ना तो. तर 21 चा हाफ काय होणार मग? 10.5 बट मायनस सेंटीमीटर. तर आपल्याला बघू शकता तुम्ही मायनस मध्ये मिळाले इमेजची हाईट. दॅट मीन्स इमेज कशी आहे आपली? रियल अँड इन्व्हर्टेड. झालं सॉल्व्ह करून. आन्सर चेक करू शकतो आपण. येस आले 10 सेंटीमीटर. इमेज इज रियल. 37.5 सगळं करेक्ट आलंय. ठीक आहे. आता बघा आपण कॉन्केव्ह मिररची खूप सारी गणितं, 2-3 गणितं कॉन्केव्ह मिररची झाली. एक कॉन्व्हेक्स मिररचं सोडूया आणि मग आपण आपली एक्सरसाइज मध्ये बघूयात. बघा, कॉन्व्हेक्स मिरर हॅज फोकल लेंथ ऑफ 18 सेंटीमीटर. आता कॉन्व्हेक्स आहे
कॉन्व्हेक्स असल्यामुळे फोकल लेंथ काय असणार आहे आता आपली पॉझिटिव्ह. तर 18 सेंटीमीटर मी ऍज इट इज लिहिले, पॉझिटिव्ह साईन लिहायची गरज नाहीये. इमेज ऑफ एन ऑब्जेक्ट, इमेज ऑफ एन ऑब्जेक्ट केप्ट इन फ्रंट ऑफ द मिरर इज हाफ द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे इमेज ऑफ एन ऑब्जेक्ट, इमेज काय आहे, हाफ आहे. सो दॅट मीन्स HI इज हाफ द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टच्या हाईटच्या तो हाफ आहे. What is the distance of the object from the mirror? What is the distance of the object? म्हणजे U काढायचं. कसं काढणार आता तुम्ही, मला वाटत असेल की हे तर खूप कठीण गणित आहे. काही नाही, एवढं काय कठीण नाहीये, सोपं आहे. बघा आता आपण इथे काय करणार आहे. मी पण आता ह्याला मुलांना टू फाइंड फॉर्म्युला वगैरे नाही लिहिते, डायरेक्ट सॉल्व्ह करते ह्याला आपला वेळ वाचवण्यासाठी. तर बघा आधी आपण काय लिहिणार, HI इज इक्वल टू HO अपॉन 2. आणि आपल्याला ऑलरेडी आता सूत्र माहिती पडलंय, काय होतं, -V/U इज इक्वल टू HI/HO. बरोबर आहे. मग आता -V/U, HI ची किंमत ठेवा. HI किती आहे, HO अपॉन 2 आहे. सो HO अपॉन 2 अपॉन HO. You can see HO get cancelled. आणि आपल्याला रिलेशन मग काय मिळेल, -V/U इज इक्वल टू 1 अपॉन 2. मग आपल्याला काय यूज काढायचं आहे ना, तर V आपण सबस्टिट्यूट करूया. तर म्हणजे बघूया, मी सांगते काय म्हणते ते. तर बघा आपण ह्याला कसं लिहू शकतो, हे -2V इज इक्वल टू U. क्रॉस मल्टिप्लाय केले मी, देअरफॉर आपण लिहू शकतो U इज इक्वल टू -2V. म्हणून आपण असं पण लिहू शकतो, उलटी आधी साईड केली आणि आता मला हा 2 नकोच आहे इथे. तर थांबा 1 मिनिट, मी साईड एक्सचेंज करायची गरज नाही. मी काय करते बघा, V ला असंच ठेवते, इथे U अपॉन हा 2 होणार आणि मायनस साईन. ठीक आहे. आता आपला जो मिरर फॉर्म्युला, तो फॉर्म्युला यूज करायचा आणि व्हॅल्यूज ठेवायच्या. सो 1 अपॉन V प्लस 1 अपॉन F is 1 upon V plus 1 upon U is equal to 1 upon F. तर ठेवा व्हॅल्यूज. V ची व्हॅल्यू काय, -U/2. सो 1 अपॉन -U/2 प्लस 1 अपॉन U इज इक्वल टू 1 अपॉन F. आता बघा, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटर असतो, म्हणून मायनस साईन पण वरती पाठवूया. -2/U प्लस 1/U इज इक्वल टू 1/F. आता ऑलरेडी डिनॉमिनेटर सेपरेट आहे, तर न्यूमरेटर मध्ये जे कोणती गोष्ट ऑपरेशन होते ते होईल. सो म्हणजे ह्यांची आता काय होईल, बेरीज होईल. सो U -2 प्लस 1. मग किती आलं उत्तर, F. हे 1 अपॉन F चं उत्तर आहे ना आपलं. हा, फोकल लेंथची किंमत पण तर ठेवायची आपल्याला, 10 ठेवूया तिथे. 18. बघ, सो -2
+1. So -1. -1 upon u is equal to 1 upon 18. रेसिप्रोकल ह्या दोन्ही साईडचा. सो -u इज इक्वल टू 18 मिळेल. मायनस साईन आपण त्या साईडला पाठवलं तर u इज इक्वल टू -18 सेंटीमीटर. ठीक आहे. सो थांबा मी स्क्रीन शेअर करते, पटकन ह्याला कॉपी करून घ्या. चला काही सेकंड्स मी वाट बघते मुलांनो, पटकन तुम्ही त्याला कॉपी करून घ्या. चला तर आता गणित सोडवून झालेत आपली बऱ्यापैकी. तुम्हाला कल्पना आली की कसं सोडवायचंय. एखादं मॅग्निफिकेशन कॅल्क्युलेट करायचं गणित आपण नेक्स्ट क्लासमध्ये सोडवूयात. बाकी आता एक्सरसाइज डिस्कस करू. आपल्या जवळ 15 मिनिटच आहेत. आपण एक्सरसाइज डिस्कस करूयात. Explain the difference between plane mirror, concave mirror and convex mirror with respect to the type, size of the image is produced. अच्छा, ह्याच्यासाठी तुम्ही काय करा मुलांनो, एक टेबल बनवा. मी सांगते काय करायचं. बघा काय विचारले, तिन्ही मिररचं काय करायचंय, टाईप अँड साईज ऑफ द इमेज. ठीक आहे. तर आपण काय करूया, इकडे काय करूयात, एक सेकंड. इथे घेऊयात मिरर. इथे टाईप अँड साईज ऑफ द इमेज ना, टाईप आणि साईज. इथे पाहिजे तर लिहूयात वरती इमेज, कारण ती इमेजची टाईप आणि साईज आहे. तर आधी प्लेन मिरर. प्लेन मिरर मध्ये टाईप कसला भेटतो, नेहमीच व्हर्च्युअल इमेज मिळते. व्हर्च्युअल अँड इरेक्ट. राईट. साईज काय होणार, सेम साईजची मिळते ना, जेवढी वस्तू आहे तेवढ्याच साईजची आपल्याला मिळते. सो सेम साईज. त्याच्यानंतर ना कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिरर मध्ये सगळ्याच टाईपच्या इमेज मिळतात आपल्याला, है ना. व्हर्च्युअल म्हणून आठवते आपण कॉन्केव्ह मिररला काय नाव दिलेलं, ऑलराऊंडर मिरर म्हणून. व्हर्च्युअल, व्हर्च्युअल अँड इरेक्ट, परत रिअल अँड इन्व्हर्टेड. दोन्ही पण प्रकारच्या मिळतात आपल्याला, रिअल अँड इन्व्हर्टेड. आता मी शॉर्ट मध्ये लिहिते, जागाच नाही. आणि नंतर इकडे काय लिहू शकतो आपण, तिन्ही प्रकारचे मिळतात. एकतर मोठ्या साईजची पण इमेज मिळते आपल्याला, मॅग्निफाईड
परत एसएस एसएस म्हणजे सेम साईज आणि डिमिनिश्ड पण मिळते, छोट्या साईजची पण मिळते. डिमिनिश्ड. तर असं तुम्ही ह्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर लिहू शकता. पूर्ण तुम्ही हे ऑनलाईन लिहिते म्हणून हँडरायटिंग एवढं चांगलं नाहीये, पण तुम्ही छान लिहा बरं का. डिस्क्राइब द पोझिशन of the source of light with respect to concave mirror in torch light. ही आपली टॉर्च लाईट असते अशी वाली. तुम्हाला माहिती आहे कॉन्केव्ह मिररच्या फोकस वस्तू ठेवली अशी फोकसवर, तर त्याच्यापासून जे रेज पडतात ते असे लांब फेकले जातात. आठवतं इन्फायनाईट अंतरावरती आपल्याला इमेज मिळते. सो म्हणून इथे आपण इथे काय करणार, सोर्स ऑफ लाईट बल्ब जो आहे तो असा इथे ठेवला. इथे बल्बचा जो मग प्रकाश आहे त्या मुलांनो असा खूप लांब पर्यंत जाईल. हे असा आणि मग आपल्याला लाईट लांबपर्यंत पसरलेली दिसेल. मग तुम्ही एक्सप्लेन इथे काय करणार, एक तर मी जशी आता इथे रफ दाखवली, तुम्ही फेअर मध्ये थोडीशी अशी चांगली अशी डायग्राम काढा. इथे आता राउंडरच घ्यायला पाहिजे असं काही नाहीये. हाताने पण जर तुमची व्यवस्थित दिसणार असेल डायग्राम तर हाताने काढा. तर इथे तुम्ही लिहिणार काय विचारले, position of the source of light. The source of light should be kept at F, that is focus of the mirror, in order to get beam of light spreading at wider distances. लांबपर्यंत प्रकाशाची बीम पसरेल असं. Describe, अच्छा, why are concave mirrors used in solar devices? तर परत बघा, सोलार डिव्हाइसेस मध्ये मुलांना काय होतं ना, बघा जसं की आता हे आपलं सोलार डिव्हाइस आहे. आणि हे असं याचं कव्हर आहे. तर माहितीये तुम्हाला मुलांनो, इथे ना ह्या कव्हरच्या इथे जर आपण इथे कॉन्केव्ह मिरर यूज केली, आतमध्ये असं खोलगटवाला आरसा यूज केला, तर तुम्हाला ऑलरेडी माहितीये मुलांनो, जर लाईट पॅरलल डिस्टन्स करून येत असेल अशी, तर आफ्टर रिफ्लेक्शन ती एका पॉइंट मध्ये कन्व्हर्ज होते. म्हणून मग इथे सन कडून इन्फायनाईट डिस्टन्स वरून जी लाईट येते ती रिफ्लेक्ट होऊन काय होईल, एका प्रॉपर पॉइंट मध्ये एकत्रित होईल, जिथे आपण आपलं जेवणाचं भांडे ठेवलेलं. आता इकडे आपल्याला कदाचित एवढी गरमी नसेल जाणवत, पण जिकडे खूप गरमी असते, उन्हाळा, तापमान नेहमीच खूप जास्त असतं, तिथे त्यांना ही गोष्ट समजते बघा मुलांना. तिथे काय होतं, लाईट रेस पडतात, लाईट रिफ्लेक्ट होऊन इथे बरोबर जेवणावरती फेकली जाते आणि मग लाईट फेकली जाते तर गरमी तर ऑटोमॅटिकली मिळेल त्या जेवणाला. आणि अशा पद्धतीने जे आहे ते सोलार कुकर काम करतो आणि आपल्याला जे आहे ती त्याची क्वेश्चनचा आन्सर पण मिळालेला आहे. Why does obtaining image of sun on a paper with the help of concave mirror burn the paper? Same to same explanation. काय लिहिणार तुम्ही, concave mirror collects all sun rays and merge them into single point after reflection. म्हणजे एकत्रित त्यांना बाहेर फेकते. मग ते खूप उष्णता असल्यामुळे त्या बिंदूमध्ये तर काय होऊ शकतं, जेवण आपले लवकर शिजू शकतं. पण जर समजा दुसरे कोणते डिव्हाइसेस असतील जिथे आपल्याला जास्त हीट नाही प्रोड्यूस करायचे काही रिझनमुळे, तर तिथे मग नाही करता येणार. ठीक आहे, समजले. तर पुढचा क्वेश्चन, इफ अ spherical mirror breaks, what type of mirrors are? स्पेरिकल मिरर जर तुटली तर
स्पेरिकल मिरर जरी तुटली मुलांनो तरी ती स्पेरिकलच राहणार आहे ना. तर आपण लिहिणार तिथे इफ इट इज ब्रोकन then also the type of mirror will not change. It will behave like the small spherical mirror. छोटासा तुकडा असेल तर छोटी मिररचं काम करेल. पण स्पेरिकल मिरर जी आहे ती नेहमीच छोटा तुकडा असो किंवा मोठी असू द्यात, लॅबमध्ये वापरली जाणारी स्पेरिकल मिरर असू द्यात. स्पेरिकल मिरर म्हणजे आहे तिच्या प्रॉपर्टीज जशाच्या तशा राहतात. आधी ती खोलगट आहे तर ती जरी तुकडे झाले तरी तो प्रत्येक तुकड्याला भेटलेला जो खोलगटवाला भाग आहे तो कमी जास्त असू शकतो. पण त्याचा गुणधर्म जो आहे तो नेहमी सेमच राहणार. पुढे हा वाला क्वेश्चन. What sign conventions are used for reflection from a spherical mirror? हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं होतं. वरती डिस्टन्स पॉझिटिव्ह, खाली निगेटिव्ह, राईटला पॉझिटिव्ह, लेफ्टला निगेटिव्ह, तेच इथे तुम्हाला लिहायचंय. ड्रॉ अ रे डायग्राम फॉर द cases of images obtained in concave mirrors as described in table 122. हे पण आपण ऑलरेडी केलंय. 6च्या 6 केसेस होत्या ना मुलांनो, त्याचा टेबल आपण बघितलेला पुस्तकात. त्या 6च्या 6 केसेसच्या रे डायग्राम बनवायचे ते ऑलरेडी आपण सगळ्याच्या सगळ्या ड्रॉ केलेल्या. परत what type of mirrors are used in following? तर what type of mirrors are used मुलांनो? पेरिस्कोप कशासाठी वापरतात माहिती आहे ना. पेरिस्कोप रे आपली दुर्बीण सारखीच असते, फक्त डिफरन्स काय असतो, अशी थोडीशी ना झेडच्या आकाराची असते. झेडच्या आकाराची असल्यामुळे ना आपण पाण्याच्या खाली जरी असलो तरी खालून बघताना ते वरतीचा जो भाग आहे तो वर असतो पेरिस्कोपचा. म्हणजे पाण्याच्या वरच्या बाजूला कायचं काय आहे वरती आपण बघू शकतो. तर व्हॉट काइंड ऑफ मिरर्स आर युज्ड इन द फॉलोइंग? पेरिस्कोप मध्ये कोणती वापरतात, फ्लड लाईट मध्ये कोणती, शेविंग मिरर मध्ये कोणती, हे तुम्हाला जे आहे ते माहिती असलं पाहिजे. माहिती करा आणि लिहा. जरी काय आलं नाही, डाऊट असेल तर मला नेक्स्ट क्लासमध्ये विचारा. झालं, एवढेच क्वेश्चन्स आहेत आणि नंतर तर न्यूमेरिकल्सच आहेत, गणितच आहेत. ठीक आहे मुलांना, आपण ही जे न्यूमेरिकल्स आहेत ना, गणित आहेत, ती नेक्स्ट क्लासमध्ये करूयात. तर आपला स्वाध्याय झालाय सोडवून, पहिलं गणित पण झालंय सोडवून. टोटल किती गणित आहेत? चला, तर आता इथे आपला मुलांनो पेरिस्कोप मध्ये प्लेन मिरर असते, फ्लड लाईट्स मध्ये कॉन्केव्ह मिरर असते, जो फ्लड लाईट मध्ये ते लाईट घालतात तर लांब प्रकाश जावा. शेविंग मिरर मध्ये पण कॉन्केव्ह मिरर असते. कलायडोस्कोप मध्ये प्लेन मिरर असते. स्ट्रीट लाईट्स आपले जे लाईट पिकतात अगेन कॉन्केव्ह मिरर असते. हेड लॅम्प्स पण कॉन्केव्ह मिरर असते. ते तर कॉन्व्हेक्स मिररचं त्यांनी एक्झाम्पलच नाही विचारलं. ठीक आहे, तर आता उरलेले जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूया मुलांना. ठीक आहे, तर तुम्हाला जर काही डाऊट असेल तर मला नक्की सांगा. तर आज आपण इथे आपला क्लास संपवू शकतो. होमवर्क थांबा, होमवर्क सांगतो. ही जी एक्झाम्पल्स आहेत ना एक्सरसाइज मधले, हे तुम्ही स्वतःहून ट्राय करा सोडवायला. जमतंय का बघा आणि त्याच्यानंतर ना जर कोणत्या एक्झाम्पल मध्ये डाऊट असेल तर ते एक्झाम्पल आपण नेक्स्ट क्लासमध्ये सोडवूयात. ठीक आहे, चला बाय मुलांनो. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग.